म्हाडाच्या पुणे मंडळानं ताथवडेमधल्या 792 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि त्यानुसार आजपासून नोंदणी होईल. अर्ज विक्री, अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होतीये. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 8 जुलैला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तर या सोडतीमधली घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातली असून घरांच्या किमती 46 लाख ते 65 लाख रुपये अशा आहेत. पुण्यामध्ये कात्रज भागामध्ये लग्नाच्या वरातीमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये भारतीय विद्यापीठ पोलिसांनी 4घांना अटक केली आहे. जुन्या वादातून आरोपींनी मध्यरात्री बाह्यवळण मार्गावर तेजसवर तीक्ष्ण शस्त्रानं हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सूर्य आग ओकतोय, तर नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पारा 41 अंशांच्या पार गेलाय. जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे उष्णतेचे हॉटस्पॉट ठरतात. तर आज या तीनही जिल्ह्यात कमाल तापमान 44 अंशांच्या वर गेले. नाशिक विमानतळावरच्या प्रवासी संख्येत 24% मोठी वाढ झाली आहे. 2025-26 मध्ये 4,21,000 प्रवाशांनी हवाई प्रवास केला. कार्गो निर्यातीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याची मागणी अधिक जोर धरते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पावर सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीनं मूळ अर्थसंकल्पात 130 कोटींची वाढ करून 3,354 कोटींवर नेलं आहे. यामधल्या निधी वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपणार असल्याचं स्पष्ट झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा आता 40शी पार गेलाय. कडक उन्हाचा फटका नागरिकांनाच नव्हे तर प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांना सुद्धा बसतोय. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी आता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पिंजऱ्यामध्ये कूलर लावण्यात आले.